आजची रेसिपी ही नॉनव्हेज प्रेमींसाठी आहे. चिकन दम बिर्याणी आपण आज बनवणार आहोत. अगदी एक एक दाणा सुटसुटीत आणि मोकळी मोकळी अशी ही बिर्याणी आपण आज बनवणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. तर ते मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. त्यात मी टाकलं आहे 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 कपभर दही आणि अर्धा चमचा हळद. हे सगळं टाकून आपल्याला चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मॅरिनेशन पूर्ण चिकनला सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात पूर्ण चव चिकनमध्ये उतरेल. आणि अर्धा तास हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 किलो बासमती तांदूळ घेतला आहे. तो 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून आणि पाण्यात भिजत टाकला आहे. अर्धा तास तरी तांदूळ आपल्याला चांगला भिजू द्यायचा आहे. त्यानंतर इथे मी अर्धा किलोच्या आसपास कांदे घेतलेले आहे. ते कांदे मी स्लाईसमध्ये कापून घेतले आहेत. त्यातले अर्धे कांदे मी पेपरवर असे पसरवून घेत आहे फॅनखाली. एक दीड तास तरी आपल्याला हे कांदे असे पसरवून आणि फॅनखाली टाकायचे आहेत. हे कांदे आपण नंतर बरिस्ता बनवण्यासाठी वापरणार आहोत. कांदे असे पसरवून टाकल्यामुळे त्याच्यातलं एक्स्ट्राचं मॉइश्चर कमी होतं आणि बरिस्ता छान कुरकुरीत होतो. तर आता आपली सगळी पूर्वतयारी झालेली आहे. आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण ग्रेव्हीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ. तर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. ते चांगलं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने खोबरं आपलं छान भाजून झालं आहे. आता ते मी एका ताटात काढून घेते. त्यानंतर आपण जो अर्धा कांदा उरवला होता, तो कांदा 2 बॅचमध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कारण ही 1 किलोची बिर्याणी आहे, म्हणून त्याच्यासाठी ग्रेव्ही पण जास्त लागणार आहे. चिकन पण 1 किलो आहे आणि तांदूळ पण 1 किलो, म्हणून त्यानुसार ग्रेव्ही पण आपल्याला जास्तच लागणार आहे. हे जे प्रमाण मी तुम्हाला दाखवलं आहे त्या प्रमाणात 7 ते 8 जणांना बिर्याणी आरामात पुरते. तर त्यानुसार तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता. आता कांदा छान भाजून झाला आहे. कांदा खूप करपवायचा पण नाही, छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फक्त परतून घ्यायचा आहे. आणि भाजून झाला की त्यात आलं, लसूण आणि कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर आपल्याला देठासकट घ्यायची आहे. आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला छान बारीक पेस्ट करून वाटून घ्यायचं आहे. आता आपण खडे मसाले बघून घेऊ. तर इथे मी दालचिनी, मिरी, लवंग, विलायची आणि चक्रीफूल घेतलं आहे. तर यातले अर्धे मसाले आपण राईसमध्ये टाकणार आहोत आणि अर्धे मॅरिनेशन केलेल्या चिकनमध्ये टाकून आणि शिजवून घेणार आहोत, म्हणजे त्या मसाल्यांचा फ्लेवर चिकनला छान उतरेल आणि राईससोबत चिकनचीही टेस्ट छान लागेल. तर आता आपण चिकन शिजायला ठेवणार आहोत. यात मी तेल टाकत नाही आहे, फक्त चिकनच्याच वाफेवर आपण ते शिजवून घेणार आहोत. यात मी थोडासा कांदा टाकते आहे. बाकीचे मसाले आपण मॅरिनेट करताना टाकले होते, म्हणून आता कुठलाही मसाला टाकण्याची गरज नाही. तर आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला जवळजवळ 70 ते 80% चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी पातेल्यात पाणी ठेवते आहे. आपल्याला राईस बनवण्यासाठी हे पाणी मी ठेवते आहे. उरलेले खडे मसाले आता मी त्यात टाकून घेते. त्यात मी 2 ते 2.5 चमचे मीठ टाकून घेणार आहे. मीठ थोडं जास्तच टाकायचं, कारण आपण नंतर राईस निथळून घेणार आहोत. मग तो भात आळणी नाही लागायला पाहिजे, म्हणून मीठ थोडं जास्तच टाकायचं. त्यानंतर मी त्यात टाकणार आहे 2 चमचे तूप. तर हे सगळं टाकल्यानंतर थोडंसं त्यात टाकणार आहे जिरं टाकल्यामुळे पाण्याचा थोडासा रंग बदलतो, म्हणून मग इथे मी अर्ध लिंबू पिळून घेत आहे. लिंबू पिळल्यामुळे काय होतं,
राईस छान पांढरा शुभ्र होतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर राईस आपला आता छान भिजला आहे, पाण्याला उकळी पण आलेली आहे. आता सगळा राईस आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि जवळजवळ 70 ते 80% आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ भिजवलेला आहे म्हणून मग त्याला जास्त चाळायचं नाही, कारण मग तांदळाचे तुकडे तुकडे होतात. अलगद मी उलथणीच्या दांड्याने फक्त पसरवून घेत आहे, म्हणजे तो खाली लटकणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला भात चांगला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आणि नंतर तो चाळणीत चाळून घ्यायचा. आता भात होईपर्यंत आपण इथे बरिस्ता बनवून घेऊ. तर आपण जो कांदा पेपरवर पसरून ठेवला आहे तो कांदा आता बरिस्ता बनवून घेणार आहोत त्याचा. तर हे बघा, अशा पद्धतीने लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा खूप करपू नाही द्यायचा, नाही तर मग ते कडवट चव लागते त्याची. छान गोल्डन ब्राऊन रंग आला की मग लगेच काढून घ्यायचा, कारण हीटमुळे तो आपोआपच कुरकुरीत होतो. बरिस्ता आपला छान तळून झालेला आहे. तर हे बघा, मी तुम्हाला दाबून दाखवते. अगदी कुरकुरीत आणि क्रंची बरिस्ता तयार झाला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खूप छान होतो. तर आपण बरिस्ता तळण्यासाठी जे तेल घेतलं होतं तेच तेल आपण पुढे ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहोत. त्या तेलामुळे ग्रेव्हीला चव खूप छान येते. तर इथे मी 2 ते 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. बिर्याणीसाठी थोडं जास्तच तेल वापरलं जातं. आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आता त्यात टाकून घेणार आहोत. वाटण थोडंसं तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे. वाटण थोडंसं परतून झालं की त्याला खूप वेळ लागत नाही, कारण आपण कांदा लसूण ते भाजून घेतलं होतं, म्हणून वाटण लगेच परतलं जातं. नंतर त्यात आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून आणि त्यात टाकणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने वाटण आपलं छान परतून झालं आहे. आता आपण जे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते त्यात टाकून घ्यायचे आणि टोमॅटो चांगले शिजेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. टोमॅटोचा पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे आणि ते छान गाळ शिजले पाहिजेत, तोपर्यंत आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण पावडर मसाले बघू. तर इथे मी 2 चमचे बिर्याणी मसाला घेतला आहे. त्यानंतर मी त्यात 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. 2 चमचे काळा मसाला टाकला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेला आहे. मसाले तुमच्या गरजेनुसार तिखट कमी करू शकता, पण आपण त्यात खडे मसाले पण वापरले आहे, म्हणून मीडियमच टेस्ट त्याची ठेवायची आहे. तर मी जे सांगते हे प्रमाण 1 किलोच्या बिर्याणीसाठी अगदी बरोबर आहे. तर मसाले आपले छान परतून झाले आहेत. आता आपण त्यात टाकणार आहोत चिकन. चिकन जे शिजवून घेतलं होतं ते आपण त्यात टाकून घेणार आहोत. चिकन टाकल्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले त्याच्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मिठाची जर गरज वाटली तरच टाकायचं. मी मॅरिनेशनला बरोबर मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मला आता ग्रेव्हीला मीठ टाकण्याची गरज वाटत नाही आहे. तुम्ही टेस्ट करून बघा, जर वाटलं तर वरून थोडं मीठ टाका किंवा मग मॅरिनेशनमध्येच लागेल तेवढं टाकून द्या. तर चिकन आपलं छान आता तरी आलेली वरती छान मिक्स झालेलं आहे. राईस पण आपला तयार आहे. आता आपण लगेच बिर्याणीचे लेयर लावायला घेऊ. इथे मला थोडंसं ते थिक वाटतं आहे, तर मी ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं त्यातच थोडंसं पाणी टाकून आणि ते मसाल्याचं पाणी यात टाकून घेते, कारण खूप थिक ग्रेव्ही पण खायला चांगली वाटत नाही. थोडीशी ओलसर असली की खाताना पण छान वाटते. तर आता आपण बिर्याणीचे लेयर लावून घेऊ. आता ज्या पातेल्यात आपण भात शिजवून घेतला होता त्यातच आपण बिर्याणीचे लेयर लावणार आहोत. तर मी पातेल्यात थोडंसं तूप टाकून घेतलं. नंतर त्यात
राईस टाकून घ्यायचा आहे, तो छान पसरवून घ्यायचा आहे. राईस पसरवून झाला की त्याच्यावर आपण ग्रेव्हीचा लेयर टाकणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडून आपल्याला पीस आणि ग्रेव्ही अशी टाकून घ्यायची आहे. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने बिर्याणी बनवून बघा, चवीला खूप छान लागते आणि बनवायला पण सहज जमते. तर अशा पद्धतीने आपण चिकनचा एक लेयर लावून घेतला आहे. आता त्याच्यावर मी पुदिना टाकते आहे. पुदिना चिरून टाकायचा नाही, असाच हाताने कोरतडून टाकायचा आहे. पुदिन्याचा फ्लेवर बिर्याणीला खूप छान येतो, तर पुदिना नक्की टाकायचा. त्यानंतर आपण जो बरिस्ता बनवून घेतला आहे तो चुरून आणि त्याच्यावर छान टाकून घ्यायचा आहे. हा बरिस्ता चवीला खूप छान लागतो, त्याच्यामुळे बिर्याणीची चव आणखीन वाढते. त्यानंतर आपण लगेच त्याच्यावर दुसरा लेयर टाकून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला एक लेयर ग्रेव्हीचा आणि एक लेयर राईसचा करत सगळे लेयर लावून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता राईस पण आपला किती छान अगदी एक एक दाणा सुटसुटीत असा शिजला आहे. अजिबात चिकट झाला नाही का कच्चा राहिला नाही. 70 ते 80% राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि उरलेला राईस आपण जेव्हा दम देऊ तेव्हा शिजून जातो. तर इथे मी सगळं टाकून घेतलं आहे. आता शेवटचा थर आपण त्याच्यावर टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सगळा राईस आणि ग्रेव्ही टाकून घेतली आहे. ग्रेव्ही आपण थोडीशी उरवून ठेवली, त्याचा आपण रस्सा बनवणार आहोत. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर आता राईस टाकून झाला, त्यानंतर मी इथे थोडेसे कलर टाकून घेणार आहेत. कलर अगदी ऑप्शनल आहेत, तुम्हाला वाटले तर टाका, नाही टाकले तरी चालतील. तर माझ्याकडे 2-3 प्रकारचे कलर आहेत, तर ते मी टाकून घेते आहे. नंतर थोडासा पुदिना टाकून घ्यायचा आहे, थोडासा बरिस्ता टाकून घ्यायचा आहे, थोडंसं तूप पण टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे बिर्याणीला चव खूप छान येते, तुपाचा फ्लेवर खूप छान लागतो. आता हे सगळं टाकून झाल्यावर आपण त्याला बिर्याणीला दम देणार आहोत. तर मी गॅसवर कोळसा गरम करून घेतला, तो कोळसा त्याच्यात ठेवून त्याच्यावर साजूक तूप टाकायचं आणि लगेच झाकण ठेवून 10 मिनटासाठी आपल्याला अगदी लो गॅसवर शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. झाकण थोडं ढिलं असल्यामुळे मी त्याच्यावर वजन ठेवलं आहे. आता जी ग्रेव्ही होती आपण थोडीशी काढून ठेवली होती, ती ग्रेव्हीचाच आपण रस्सा बनवायचा आहे. त्याच्यात आपण राईस शिजवून घेतलेलं जे पाणी आहे निथळलेलं, तेच पाणी आपण त्याच्यासाठी वापरणार आहोत. कारण त्या पाण्यामध्ये सगळा खडे मसाल्यांचा आणि तुपाचा फ्लेवर आहे, त्याच्यामुळे रस्सा खूप छान होतो. तर 10 मिनटं झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता बिर्याणी आपली छान तयार झाली आहे. आधी आपण तो कोळसा बाजूला काढून घेऊ. तर हे बघा, आपली बिर्याणी अगदी एक एक दाणा सुटसुटीत आणि मोकळी मोकळी अशी बिर्याणी तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मी तुम्हाला थोडीशी काढून मिक्स करून दाखवते. तर बिर्याणी आपली आता छान तयार झाली आहे, आपण लगेच ती सर्व करू. तर हे बघा, अगदी सुटसुटीत आणि एक एक दाणा मोकळा मोकळा दिसतोय. तर अशाच पद्धतीने तुम्ही ही बिर्याणी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.